रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर ना कालची स्टोरी लय सगळ्यांना नाही आवडली. आता सगळ्यांपर्यंत मी अजून पोचत नाही आहे यूट्यूब मार्फत, पण ज्यांनी कुणी बघितली ना त्यातल्या एका ताईंनी मला फोन केला आणि खूप छान वाटलं की कुणाला तरी स्टोरी आवडली. मग त्यांनी माझ्याकडं मला त्या बोलल्या की त्यांनी ही आजची जी स्टोरी आहे ना ती थोडीशी माझ्याशी पण मिळती जुळती आहे. तर आजची स्टोरी खरं तर हा काय माझा कंटेंट नाही आहे, पण मी सांगते ना माझ्या कॅप्शनमुळं खूप फेमस झाले. त्यामुळं मला खूप लोकांनी त्यांच्या प्रॉब्लेम सांगितले, मी काय करावं काय नाही करावं हे मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये तर सांगितलेलंच आहे. तर आजची स्टोरी म्हणायला गेलं ना तर एक ताई आहेत, आता त्या जालन्याच्या आहेत. मी नाव किंवा नंबर किंवा असं काही सांगू शकत नाही. तर ती त्यांच्याच गावातलीच आहे आणि मग जालन्याची आहे. तिची भाषा खूप छान, त्यांची तिकडची वेगळी भाषाशैली, बोलायची पद्धत मला फार आवडली. आणि मग बोलता बोलता तिने सांगितलं की ताई आम्ही राहायला गेलो होतो. म्हणजे एक गाव सांगितलं तिने तिकडचं. आणि गाव सांगितल्यानंतर गावातलं सांगितलं की आम्ही तिकडं राहायला गेल्यावर खूप वर्ष राहिलो. म्हणजे एक 15-16 वर्ष राहिलो म्हणजे तिथं आम्ही खूप छान शेजारीच मैत्री झाली म्हटली माझी तिच्याशी. आणि खूप चांगलं राहिलो म्हणजे तिचे माझे मिस्टर सगळं छान होतं. त्यांच्या घरी कुठला कार्यक्रम असला की आम्हाला बोलवायचे, आमच्या घरी कार्यक्रम असला की म्हणजे अगदी तिचे दीर जाऊ, सासू सासरे, आई वडील सगळ्यांना मी ओळखायचे, सगळ्यांना. आणि माझ्याही सगळ्यांना ती ओळखत होती. खूप छान आमचं रिलेशन होतं. आम्ही एकमेकीकडे जात होतो, अगदी घास टाकून खात नव्हतो. सगळं आमचं खूप चांगलं होतं. एकमेकाकडे कार्यक्रमाला जाणं येणं देणं सगळं छान होतं म्हटली आमचं. पण असं झालं म्हटली की तिचं काहीतरी काम होतं. आता काम असं लिगली काहीतरी काम होतं, त्याला कागदपत्र हवी होती. आणि ते कागदपत्र म्हणजे मी दिले म्हटली, खूप विश्वासाने दिली, माझ्याच नावाची दिली म्हटली. आता माझा नवरा त्यावेळेला विरोध करत होता, पण ठीक आहे आता आमची दोस्ती चांगली झाली म्हणून ते द्या म्हटले. पण प्रॉब्लेम असा झाला की त्याच्यामध्ये आता तिने ते जे सांगितलेले लिगली प्रॉब्लेम म्हणजे ज्या काही आहेत त्या तुम्ही समजून घ्या. त्याच्यामध्ये त्यांचं जवळजवळ 4.5 लाख रुपयाचं नुकसान झालं. म्हणजे मार्गेज म्हणू किंवा काही म्हणूयात, जबाबदार झाले असतील किंवा काही असेल ते ठीक आहे, ते झाले होते त्याला. म्हणजे आता तुम्ही काहीही समजा, मी ते सांगू शकत नाही. तर तिने काय केलं, 4 लाख रुपयाचं नुकसान झालं म्हटली ताई आमचं त्याच्यामध्ये. म्हणजे आधी करताना काहीच नाही वाटलं म्हटली, आम्ही केलं, त्यांचं काम झालं. ते काम झाल्यामुळं म्हटली त्यांना ती जागा भेटली, त्यात ते राहायला गेले, खूप छान त्यांचं सगळं चांगलं झालं म्हटली. पण आमचं 4 लाख रुपयाचं नुकसान झालं. आता नुकसान काय झालं की नुकसान झालं तर तिने बऱ्यापैकी त्या गोष्टी सगळ्या सांगितल्या नाहीत. असं सांगितलं की आमचं त्यांच्यामुळे 4-4.5 लाख रुपयाचं नुकसान झालं म्हटली ताई. आणि त्यांनी ज्यावेळेस आम्ही सांगितलं की आमचं नुकसान झाले तर तुम्ही आम्हाला पैसे द्याल का, तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुमचं नुकसान झालं तर आम्ही ते नुकसान भरून काढूयात, तुम्हाला ते पैसे आम्ही देऊ, तुम्ही काही काळजी करू नका. ठीक आहे. मग म्हटली आम्ही 15-16 वर्षानंतर म्हटली आम्ही तो एरिया सोडला आणि आम्ही आता गावी राहायला आलो म्हटली. गावी म्हणजे सासू सासरे वयस्कर झाले म्हटली माझे. मग माझे मिस्टर पण म्हटले आता एवढे वर्ष झाले तर आपण राहतोय सिटीमध्ये, तर आपण गावाला जाऊ, मुलांचं शिक्षण वगैरे झाले म्हणून गावाला आलो म्हटली आम्ही. तर म्हटली आमचे पैसे द्यायचे लांबच राहिले म्हटली ताई. एकदा फोनसुद्धा नाही हो तिचा, मला फोनसुद्धा नाही म्हटली. आम्ही एवढ्या एकजीवाने राहिलो होतो ना की खूप एकजीवाने राहिलो होतो म्हटली, खूप एकजीवाने. माझा नवरा सारखा बोलतो म्हटली आता की तिच्यामुळं आपलं एवढं नुकसान झालं आणि कुणाला पण आता नुकसान झालं मग ते 4 लाख रुपये गृहीत धरूनच चालतं ना. आणि ज्यावेळेला त्यांनी ते ठरवलं होतं त्यावेळेला तारीख वगैरे दिली होती की ह्या वेळेला आम्ही तुमचे पैसे देऊन टाकू, तुम्ही तेवढं हे करा म्हणून, म्हणजे टेन्शन घेऊ नका. आणि आपलं फ्रेंडशिपचं चांगलं नातं, बहिणीसारखं नातं झालं होतं. असं झालं तर सगळं छान चाललं होतं म्हटली. पण तिने नंतर म्हटली मला असं झालं की एक 6-7 म्हणजे 1 महिना 2 महिने गावी गेल्यावर फोन केला, पण नंतर तिने एकदाही मला फोन केला नाही. मी केल्यावर तिने अटेंड केला नाही फोन. आणि माझ्याबद्दल जर काय बोलायचं झालं तर आता माझ्या सगळ्या बहिणींचे, भावांचे, माझ्या जावांचे, माझ्या भाऊकीतल्या अख्ख्या लोकांचे नंबर म्हणजे तिच्याकडे आहे. आणि माझ्याकडे पण तिच्या सगळ्या घरच्या लोकांचे नंबर आहेत म्हणली. पण मी एकदा पण म्हणजे तिच्या म्हणजे मी कारण सांगावं म्हणून मी तिच्या दिरांना, जावेला किंवा तिच्या पाहुणे, आई वडील जे कोण आहे भाऊकीतले लोक त्यांना मी फोन करून सांगू शकते की तिने असं केलं, अजून व्यवहार क्लिअर नाही केला, आमचं किती लॉस झालं. खूप रडत होती ती, खूप रडत होती.
म्हटली आमचा व्यवहार क्लिअर केला असता तर मी तिला ब्लेम नसता केला. बट ठीक आहे, व्यवहार नको क्लिअर करू, ॲटलिस्ट एक रिलेशन होतं मैत्रीचं ते तरी कंटिन्यू ठेवायचं होतं. आणि म्हटली ती काय करती, आमच्याबद्दल काही चौकशा करायच्या असल्या ना तर माझ्या जावेला फोन करते, माझ्या नंदेला फोन करते आणि आमच्या चौकशा तिच्याकडे करते. मग आम्ही काही तिच्याशी भांडलो का? तिने ज्या काही चौकशा आहेत त्या आम्हाला स्वतः करायच्या ना चौकशा, माझ्या जावेला वगैरे किंवा आमच्या भाऊकीच्या लोकांना कशाला ना मध्ये घ्यायचं असं. मग ती म्हणते की मग मी जर सांगितलं पैशाचा व्यवहार तिच्या जावेला किंवा तिच्या नंदेला, तिच्या आईवडिलांना जर मी हा व्यवहार सांगितला तर किती वाईट वाटेल ताई सांगा म्हटली. मला खूप म्हणजे मला म्हटली की पैशापेक्षा जास्त म्हटली आयुष्यात खूप सारे पैसे आले आणि गेले, खूप लॉस झाला म्हटली आमचा. पण तिने जो रिलेशन जे तोडलं ना, मैत्रीचं नातं जे तुटलं ना, त्याने मला खूप धक्का बसला. म्हणजे त्यासाठी मी 2-4 महिने आजारी पण पडले. असं म्हणजे बऱ्याच साऱ्या गोष्टी झाल्या म्हटली माझ्या बाबतीत. पण मी आता हळूहळू सावरण्याचा प्रयत्न करते. पण माझ्याकडं जास्त काही नव्हतं म्हटली, त्यामुळे मी कुणावर शक्यतो आता विश्वास इथून पुढे ठेवल की नाही ठेवल हा माझा प्रश्न आहे म्हटली. पण मला खूप वाईट वाटलं म्हटली आणि यातून मला सावरायला कमीत कमी 3-4 महिने गेले म्हटली ताई. त्यामुळे मला ही गोष्टी खूप जड गेल्या म्हटली आणि खूप रडली. मग मी तिला दिलासा काय देणार, मी म्हटलं ठीक आहे जाऊ दे असतात. तर ती म्हटली ही गोष्ट ताई मी तुमचा व्हिडिओ बघून मी शेअर केली कितीतरी दिवसांनी. आता ती जालन्याची आहे. तिचं मी फक्त आडनाव सांगू शकते, तिचं आडनाव महाले आहे. तर अजून मी काय सांगू, तिला एवढंच म्हणेल की तू काय काळजी करू नको, नशिबात असतील तर भेटतील आणि नसतील तर नाही भेटणार. आणि मैत्रीचं म्हणाल, कुठल्याही रिलेशनचं म्हणाल तर तू चुका त्या करू नको. तिने ज्या चुका केल्या की भाऊकीला त्याला वगैरे फोन केले, तसं तू काय फोन नको करू तिच्या फोनामध्ये. नाही दिले एवढे येतात आणि तेवढे जातात, त्यांनी एवढा विचार नाही करायचा. बाकी तो सगळं बघतोय. आणि दुसरं म्हणजे आपल्या नशिबात जिथं हे लिहिलेलं आहे ना ते सगळं आपल्याला मिळणार आहे आणि जे नाही आहे ना ते हातात आले पण निसटून जाणार आहे. त्यामुळे लई टेन्शन नाही घ्यायचं, आपण आपलं काम करत राहायचं, आनंदी राहायचं, समाधानी राहायचं. राहिला प्रश्न मैत्रीचा तर ती आपल्या आयुष्यात तेवढ्याच पुरती होती म्हणायचं आणि संपुष्टात गेली म्हणायचं. बाकी मी काय सांगू शकते, एवढंच सांगू शकते. चला तर मग ही स्टोरी आजची कशी वाटली आणि उद्या तुमची काय असेल तर मला नक्कीच फोन करा. माझ्याकडं बऱ्याचपैकी म्हणजे माझ्या इंस्टाच्या बायोमध्ये आणि म्हणजे माझ्या हायलाईटमध्ये पण माझा नंबर आहे, त्यामुळे तुम्ही मला फोन करू शकता आणि तुमची स्टोरी सांगू शकता. राम राम, जय संताजी.